जिल्हाध्यक्षांना कार वाटप प्रकरणी अजित पवार गटाने सारवासारव सुरू केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा यापूर्वी जिल्हाध्यक्षांना कार वाटल्याचा दावा अजित पवार गटाने केलाय। दुसरीकडे शिवसेना ही अजित पवारांच्या बचावासाठी पुढे आलेली आहे, तर कार प्रकरणात आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर अजितदादा गटाच्या नेत्यांनी टीका केलेली आहे। त्याचबरोबर महायुतीमधील जे नेते आहेत ते सुद्धा त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कुठून आले एवढे पैसे? हे पैसे गेले कुठून? अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना आलिशान कार वाटण्याच्या निर्णयावरून विरोधक आक्रमक झाले। अजित पवारांच्या कार वाटपावर सारवासारव करण्याची वेळ अजित पवार गटावर आली आहे। राष्ट्रवादीत ही 2019 मध्ये जिल्हाध्यक्षांना कार वाटल्याचा दावा प्रवक्ते आनंद परांजपेने केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जात आहेत। 2008-9 मध्ये देखील महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली होती। खास करून ग्रामीण भागातले जे जिल्हाध्यक्ष येतात यांना जिल्हा फिरत असताना तिथे पुरेशी ट्रान्सपोर्टेशनची साधनं नसतात आणि म्हणून पक्ष कार्यालयासाठी ती गाडी दिली जाते। कार खरेदीसाठी पैसा पक्षाकडून खर्च होणार आहे की अजित पवार स्वतः पैसे खर्च करणार आहेत याची माहिती जाहीर करावी अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। कुठून आला हा पैसा? कोणी दिला? अजित पवारांनी स्वतःनी दिला का त्यांच्या पक्षाने दिला? कारण पक्ष कोणाचा आहे त्याच्यावर तर आता क्वेश्चन मार्क आहे। म्हणजे तो शरद पवार गटाचा आहे का अजित पवार गटाचा आहे याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे। मग हे पैसे गेले कुठून? अजित पवारांनी स्वतःच्या बँक अकाउंटमधनं दिले का राष्ट्रवादीच्या अकाउंटमधनं दिले? अजित पवार गटानं अंजली दमानियांवर पलटवार केला। अंजली दमानिया ह्या सामाजिक कामापेक्षा कुठल्या तरी व्यक्तीच्या एका प्रेशर खाली किंवा एखादी सुपारी घेतल्यासारखं काम करतात। त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरंच सामाजिक काम करतोय का? जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी अशा व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी प्रोत्साहनपर बक्षीस देऊन पेरलेलं आहे। दुसरीकडे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही अजित पवार गटाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। कार वाटपावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अंजली दमानियांना कार हवी आहे का असा सवाल संजय शिरसाटांनी उपस्थित केला। अंजली दमानियाला एखादी गाडी पाहिजे असं म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य काय? तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचंय? तिला काय पक्ष आहे? तिला पक्ष आहे का? ती कोणत्या पक्षाची आहे? तिचा एकच पक्ष। अरे कशासाठी काय त्याला आपण त्याच्यावर चर्चा करू नका। पक्ष निधीतून प्रवासासाठी साधी कार खरेदी करणं हे कोणी समजू शकतं, पण सामान्य कार्यकर्त्यांच्या पैशातून जर 10 कोटींच्या आलिशान कार खरेदी केल्या जात असतील तर ही बाब विचार करण्यासाठी निश्चित आहे। रिपोर्ट लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।